शाम असं एक गाणं आहे. असं असलं तरी या चलते रहोमध्ये खूप अडचणी, खूप संघर्ष, खूप नाट्य असतं, त्याला सामोरं जावं लागतं. नांदेड शहरामधील काही प्रतिभावंत मंडळीचं जीवन कसं आहे, त्यांना कोणत्या संघर्षासमोर जावं लागलं, त्यांच्या जीवनातलं नाट्य काय होतं, कोणतं नाट्य त्यांनी ओलांडलं आणि आपल्या जीवनातलं वेगळं नाट्य त्यांनी आपल्यासमोर सादर केलं, उभं केलं, समाजासमोर उभं केलं, हा सगळा परामर्श घेण्याच्या दृष्टीने संस्कार भारतीतर्फे आम्ही प्रतिभावंतांचं मनोगत असा एक कार्यक्रम घेऊन आपल्यासमोर येत आहोत. विविध क्षेत्रातील दिग्गज अशा लोकांची माहिती अनौपचारिक गप्पामधून त्यांचा जीवन प्रवास समोर यावा, तरुण पिढीला तो मार्गदर्शक ठरेल, प्रेरणादायक ठरेल, म्हणून हा आमचा उपक्रम असा आहे. आज त्या उपक्रमातलं पहिलं पुष्प म्हणा, प्रारंभ म्हणा आपण करीत आहोत. नांदेड शहरामधील प्रसिद्ध असे लेखक, कलावंत, निवृत्त उपप्राचार्य, नाट्य, कला, वाङ्मय यांच्याशी अतिशय जवळून ज्यांचा संबंध आहे, त्यांच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टीला अतिशय महत्त्व आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे माणूस या माणसाबद्दल त्यांना जास्त विलक्षण आकर्षण आहे. हे सगळं त्यांच्याकडून समजून घ्यायचं आहे आणि हे करत असताना आपल्यासमोर त्यांचा जीवनपट उलगडणारा एक फार मोठा भाग या ठिकाणी आम्ही आणणार आहोत, करीत आहोत आणि हे सगळं प्रेरणादायी ठरेल असं मला वाटतं. या कार्यक्रमाच्या या भागाला तरी मी ह्याला जीवन ऐसे नाव असं म्हणेल. एक तर त्यांचं नाव जीवन आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये जे खूप घडून गेलं आहे ते आपल्याला कुठेतरी अंतर्मुख करणार आहे, प्रेरणा देणार आहे. या सगळ्यामधून त्यांनी ज्या पद्धतीने या प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल केलं ते फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. परत मला एक गाणं आठवतं, रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के, ओ राही. असा ह्या राही आज जीवन पिंपळवाडकर सर यांच्याशी आपण भेटणार आहोत. आपण त्यांच्या घरी जाऊ, त्यांना भेटू आणि मग अनौपचारिक गप्पांना सुरुवात करू. सर, तुमच्या निवांत बंगल्यामध्ये आता निवांतपणे आपण गप्पा मारूयात. पहिल्यांदा तुमच्या बालपणाबद्दल सांगा ना. मी मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी एक कल्पना देऊ इच्छितो, मला क्षमा मागतो की पार्किन्सनचा त्रास असल्यामुळं मला थोडंसं अडखळल्यासारखं होईल, तरी तुम्ही समजून घ्या अशी खात्री आहे. म्हणून मी आधीच सांगतोय की ज्ञानेश्वर म्हटल्याप्रमाणे मी दुबळा आरती तसे भक्ती, बोललं तरी गंगावरती तरी तुम्ही स्वीकार आलं की, या प्रकारे मी बोलतो. तर बालपणाबद्दल काय म्हणतो तुम्ही? हां, तुमच्या बालपणाबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. प्रतिकूल परिस्थितीवर तुम्ही मात केली, कसं होतं बालपण तुमचं? बालपण अगदी मला याच्यापेक्षा वेगळं काही बालपण असतं असं माहितीच नव्हतं. सगळे माझ्यासारखेच असायचे. मला प्राथमिक शिक्षिका मुलगा, मी वडील संग्रामात काम करायचे, त्यामुळे ओढत नव्हती. पण शेजारी बाजारी नातेवाईक असेच असायचे. आपण काही वेगळं वाटत नाही, आपण काही उणीव आहे आपल्याला, काही गरीब आहे असं काही वाटायचंच नाही. जे आहे ते मस्त जगत होतो. अच्छा, म्हणजे लहानपण तुमचं तसं आनंदात गेलं, काही असं अडचणी किंवा हे पाहिजे ते पाहिजे असं काही नाही. 4थीपर्यंत मी आई वडिलाजवळ होतो भोकरला. मग आईची बदली व्हायची आणि मी म्हणायची 2 बहिणी आणि अजून एक चुलत बहीण आमच्या मात्याकडे म्हणजे गांजवेकडे, भगवानराव गांजवे हे नांदेडचे पहिले आमदार, त्यांच्या घरी राहत होतो. त्यांनी आम्हाला सांभाळलं आणि लहान 5वीपासून ते MA PhD होईपर्यंत त्यांनी मला सांभाळलं. त्यांचा आशीर्वाद मला पाठीशी राहिला. हां, गांजवे मामा हे सगळे सर्व म्हणजे त्याला मग हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये फार मोठे कार्यकर्ते होते आणि आपले मामा
त्या संदर्भात एक किस्सा कधीतरी मागे तुम्ही बोलता बोलला होता की तुमच्यावर त्यांनी संस्कार केले, वाचनाचे संस्कार विशेषतः केले. काहीतरी एक किस्सा आहे, तुम्हाला जेवता उठवलं वगैरे असं काही, तर काय थोडं सांगा ना. जेवता उठवलं नाही, जेवताना बसलं की उठवलं. तर काय झालं, विचार विकास मंदिर माझी लायब्ररी होती, मी 6वी-7वी असेल. तर मामा म्हणाले की तू तिथे जाऊन पुस्तक वाचत जा, 1-2 घंटे पैसे तिथे मी पाहतो, मी तपासतो. म्हणलं तुम्ही कशी तपासतात? ते तसं नित्यानं सही करावी लागते ना, कोण आलं म्हणून, तर तुझी सही तपासत जाईन मी. तर मी जातोच तुझं लायब्ररीत, ते सह्या पाहत होते. पण मला बोलताना ते म्हणाले की तुझी सही ज्या दिवशी नसेल त्या दिवशी तुला जेवायला मिळणार नाही म्हणाले. एके दिवशी अक्षरशः चुकून सही राहिली माझी. दुसरा मित्र आला, बोलत बाहेर पडलो आणि नेमक्या दुसऱ्या दिवशी गाडी मामा गेली तिथे. त्यांनी पाहिलं माझी सही नाही. जेवायला पंगत वाढली होती, आमचे भावंड नातेवाईक जेवायला बसले, ते बसले होते बरोबर. पण काल लायब्ररीत गेला होतास का? मी हो. खोटं बोलतोस म्हणे, तुझी सही नाही, उठ म्हणे जेवायला. आणि अक्षरशः त्यांनी मला उठवलं जेवायला दिलं नाही रात्र. मी खोटं नव्हतं, कारण मी तर गेलो होतो पण सही विसरली होती. मग त्या दिवशी दुसरं त्या खोडवे गुरुजी जे इन्चार्ज होते लायब्ररीचे, त्यांना सांगितलं की सर मी काल फुलबाग माशी घेतलं होतं, फुलबाग माशी घेतलं, कार्डवर माझी सही आहे म्हणून. ती होती ती सही. पण ते असं होतं की गाडगे मामाचे संस्कार असे होते की ते न बोलता संस्कार करायचे. हे संस्कार तुमच्या पक्के वाचनाची रुजले म्हणून आज तुम्ही पुस्तकांच्या जगात आहात, पुस्तकं लिहिता, पुस्तकांचं सानिध्य तुमच्याजवळ आहे. आणि मला असं वाटतं तुमचा जो स्वभाव असा तो शांत वाटतो, त्याच्यामागची भूमिका वाचन असावी. कारण मी नेहमी सांगतो, पुलंचं एक वाक्य आहे, ज्याचे हाती राहते पुस्तक त्याचे थंड राहते मस्तक. तुम्ही त्या पद्धतीनं तुमचं आहे असं मला वाटतं. पुस्तकाचं मस्तक थंड नाही ते एक कारण आहेच आहे. पण ज्यांच्या सहवासात मी राहण्याचा मोठा झालो, ज्यांच्या सहवासामध्ये मी मित्र म्हणून खेळलो, जे आमच्या नातेवाईकांनी जे आमच्यावर प्रेम केलं किंवा जे मी भोवताचं निरीक्षण केलं, त्यावेळेस कोणत्या मार्गाने जगावं ते मी ठरवलं आणि त्याप्रमाणे जगत गेलो. आताच उदाहरण मला ज्या लायब्ररीत जे पुस्तक वाचलं नाही म्हणून मामाने जीव दिला नाही, रात्रभर उपाशी ठेवलं, त्या लायब्ररीचा मी झालो. क्या बात. तर होळीवर आपलं लहानपण गेलं. नांदेडमध्ये होळी एकेकाळी सांस्कृतिक केंद्र होतं. पुण्यात जसं सदाशिव पेठेचं नाव घेतलं जातं तसं होळीवर ते वातावरण होतं. प्रतिभानिकेतन शाळा फार महत्त्वाची होती. आपलं शिक्षण प्रतिभानिकेतनमध्ये झालं. त्या शाळेबद्दल, होळीच्या वातावरणाबद्दल ज्यातून तुमची जडणघडण झाली ती थोडी आम्हाला ऐकायला मिळालं तर बरं होईल. होळी म्हणजे असं परिसर आहे नांदेडमधला, तो जुना भाग आहे आणि खरं नांदेड तिकडेच आहे. त्या टावरच्या पलीकडे रस्ते सुद्धा धड नव्हते. त्या बालाजी नाला म्हणायचे, त्या सध्याची हनुमान टेकडी आहे त्या ठिकाणी एक लहानसा पूल होता. आम्ही लहानपणी पाहत होतो. त्या टावरपासूनच नांदेड सुरू व्हायचं. चौकापर्यंत गेलं तर मला वाटायचं किती लांब गेलो म्हणून म्हणायचे. लहानपणी बाहेर फिरायला गेलो, चौकापर्यंत गेलास का म्हणायचे होळीवरून. तर ते होळीत सगळे घर कुटुंबासारखेच घर होते. आम्हाला हे नातेवाईकच वाटायचे सगळेजण. कोणाच्या घरी गेलो की जीवनाला काय जेवायची वेळ असली घे ताट म्हणायचे आणि कोणाकडे जेवायचं. त्याला काही वाटायचं नाही, त्यांनाही काही वाटायचं नाही, आम्हाला काही वाटायचं नाही. इतके आपुलकी राहत होते. विशेष म्हणजे याच्यात जात वगैरे काही पण पाहिलीच नाही. आणि त्या सगळेजण आपल्या आपुलकी इतकी अशी की सुख दुःखात न दौडत धावून जातात, असं मदत करत असत आणि त्यांचे संस्कार आमच्यावर झाले. म्हणजे ही एक आपुलकीची, सगळं घर आपलंच आहे असं वाटायचं. आज ते दुर्मिळीत पडतं. त्या जडणघडणीतून तुम्ही आलेला आहात, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ही एक शिदोरी आहे तुमची. प्रतिभानिकेतन शाळा ही खूप राष्ट्रीय शाळा होती. सर्जे गुरुजी तिथले राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त शिक्षक, तिथं तुमचं शिक्षण झालं. तर त्या शाळेबद्दल काही आठवणी, कारण त्या शाळेच्याबद्दल खूप काही सांगितलं जातं, काही आठवणी असतील तर आमच्या शिष्य. मी जे घडलो ते 80% जास्त श्रेय माझ्या शाळेला, माझ्या शिक्षकांना जातं. त्याचं कारण असं की त्या शाळेमध्ये संगीत होतं, नाट्य शिक्षण होतं, त्याच्यानंतर अभ्यास करून घ्यायचे, श्रमपरिहार करायचे. शाळेचे नाट्यमंदिर बांधत असताना ती जुनी इमारत होती, ती ढासळू लागली होती. ती काढली, त्या जे नवीन नाट्यमंदिर उभं केलं ते काढताना प्रचंड मलबा जमा झाला, तो विटाचा वगैरे. तो आम्ही विद्यार्थी दररोज प्रत्येक वर्गाला शेवटचा तास
एक दिवस याचा श्रमदानाचा. त्यावेळेस मुख्याध्यापक सरजे विद्या सरजे गुरुजी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाले. नंतर नाट्य कलावंत लप्र पांडे, संगीत कलावंत नाथराव नेरळकर, ज्ञानाचा महासागर असणारे नरहर कुरुंदकर, असे तपस्वी लोक होते की ज्यांच्याजवळ ज्ञानापेक्षा भरपूर काहीतरी होतं शिकायसारखं. ते आमच्याबरोबर ते मलबा उचलायला असायचे. आम्हाला लहान विद्यार्थ्यांना वाटायचं की आपले एवढे मोठे सर ते माती उचलायचे. तर त्याची रांग लागायची शाळापासून त्या गुरुड गल्लीपर्यंत. एकाला दुसऱ्या टोकडे जायचं, दुसऱ्या तिसऱ्या टोकडे जायचं. आणि जेवढा तो मलबा प्रचंड हे केलेलं आहे. म्हणजे श्रमाचं मूल्य तिथं कळालं आम्हाला की श्रम कष्ट करायला लागतात. आणि प्रत्येक परिस्थितीचं काही वाटत नव्हतं, लहानपणी सुखात होतो. हो, कारण बाकीचे सगळे असेच असायचे त्यांच्यासारखेच. आपण बांधलेल्या शाळेत, आपण बांधलेल्या हॉलमध्ये आपण शिकतो, त्याचा एक वेगळा आनंद तुम्ही उपभोगला. हा दुर्मिळ आनंद आहे. आता तुम्ही कुरुंदकर गुरुजींचा उल्लेख केला, तिकडे मी येणारच आहे. आपलं कॉलेज जीवन, त्यानंतर तुम्ही कॉलेजला गेलात. मला वाटते पीपल्स कॉलेज होतं, तिथे शिक्षण झालं असावं. कुरुंदकर गुरुजींचा संबंध आला. कुरुंदकर गुरुजींचे तुम्ही पहिले लेखनिक म्हणूनही होता. पहिले नाही, पण तुम्ही लेखनिक पण काम केलं. तुमचं अक्षर अतिशय सुंदर असं त्या काळामध्ये सगळे आम्ही पण ऐकायचो की अक्षर पिंपळवाडकर सरांचं अक्षर खूप सुंदर आहे. तर थोडं कॉलेज जीवन, कुरुंदकरांच्या बद्दलच्या आठवणी, ते कसं सांगत असत, लिहिताना काय त्यांच्या पद्धतीच्या, त्याच्याबद्दल थोडेसे आम्हाला औत्सुक्य आहे. तर त्याच्याबद्दल काय आठवणी थोडेशा सांगा. माझं भाग्य असं की मला संस्कार कळत न कळत यांचे, कांजी मामांचे, कुरुंदकर गुरुजीचे, सरजे गुरुजीचे आणि बाकीचे शिक्षकांचे झालेले आहेत की त्यांचं वागणं बघून मला आश्चर्य वाटायचं की इतके छान वागतात लोक. हे त्यांची बोलण्याची भाषा, त्यांचे विनोद, त्यांचे पोशाख, त्यांचे विचार, त्यांची तत्व हे असे वेगळे असायचे की याच्याशी हे आपण असं व्हावं असं वाटायचं लहानपणी. आणि त्याप्रमाणे मी वागत होतो. तर एके दिवशी मी माझं थोडंसं बालपण संपलं सांगतो. बालपण तशी परिस्थिती प्रतिकूलच होती, गरिबीचीच होती. लहानपणी तर मी 4थीपर्यंत असताना पेपर वाटत होतो भोकरमध्येला, पायात चप्पल नसताना. त्याच्यानंतर मामांनी मला खाय प्यायला दिलं, राहायला चांगलं आश्रय मिळाला. पण कष्ट खूप करावं लागले, आश्रितासारखंच राहावं लागलं. पण दुसरा पर्यायच नव्हता. त्यांनी आश्रय दिला नसतं तर मला शिकलं राहिलं नसतं. त्याने लोखंडाच्या बादल्या पाणी भरायचं, 2 बादल्या नळाचं हौदातलं काढून, आणि 2 जिने चढायचं, गच्चीवर पाणी शिंपडायचं. बरं, त्यांना झोपण्याकरता सगळं कुंड्यांना पाणी द्यायचं. म्हणजे आज मला वाटतं की मी हे करत होतो, एक स्वप्न वाटते काय की अहो मी मलखांब खेळलेला आहे. अरे वा. पोलीस परेड ग्राउंडवर प्रात्यक्षिका दाखवताना मला मलखांब न्यायचे. आज मलखांब पाहिलं आठवत नाही की आपण खेळत असून हे दुसरंच कोणते जीवन करायला लागतं. म्हणून तर याला जीवन आहे नाव आहे. असे कष्टाची कामं करत होतो. आणि एक जाणीव होती की पण परिस्थिती आपली वाईट आहे, आपल्याला पुढे जायचं आहे, आपल्याला आपल्या सरांसारखं व्हायचं आहे, आपल्याला कोणी वाईट म्हणू नये. आणि मामाने आमच्या आत्या थोड्या कडक होत्या शिस्तीच्या, प्रेमळ होत्या पण कडक होत्या शिस्तीच्या. त्यांना आम्ही घाबरत होतो. त्या दडपणाखाली राहतो आमचं सगळं बालपण गेलं. प्रेम मिळत होतं, प्रसंगी मारही मिळत होता, उपाशी राहावं लागायचं. ते कडक नियम तत्व त्यांचे पाळावं लागायचे. कॉलेज जीवनामध्ये कसं आजच्या तरुणांचं कॉलेज जीवन तर फार वेगळं आहे, त्याच्याबद्दल काही बोलायलाच नको. तुमच्या वेळेसचं कॉलेज जीवन कसं होतं? तुम्ही कॉलेज जीवन काही थोडं एन्जॉय केलं का या कष्टातूनच पुढे कॉलेजामध्ये सुद्धा तुम्हाला बहुत सरळ आपण अभ्यास केला पाहिजे, बाकी इकडं तिकडं काही नको, असं कसं थोडंसं कॉलेज जीवनाबद्दल काही आठवणी विशेष नाही. कारण सामान्य माणूस होतो मी, कॉलेजच्या काय आठवणी असणार. पण माझ्यातलं मला कळालं कॉलेजमध्ये कळालं. तसं लहानपणापासून मला वाचनाचा, नाटकाचा, संगीताचा आवड होती खूप. वाचत होतो. वाचनाबद्दल सांगितलंच. संगीताच्या बाबतीत असं की नाथराव गुरुजीकडे मी संगीत शिकायला जात होतो. जयराम गोसावी, शिवराम गोसावी यांनी मी एके दिवशी गेलो. पुढे 1-2 महिने मी जात होतो. नाथराव गुरुजी घरचेच वाटायचे, कारण ते सगळे गोकुळातलं घर होतं. आणि केव्हाही जायचं तिथं बसायचं. मग नंतर काय झाली, 67 साली माझ्या मामांनी होळी सोडली, त्यामुळे आम्हाला होळी सोडून श्रीनगरला यावं लागलं. त्यामुळे तिथं संगीत थांबलं. आणि एक किस्सा मला आम्ही सांगायचं असं काय संगीताच्या बाबतीत की नंतर मी पीपल्स कॉलेज लेक्चर म्हणून गेलो.
आणि एके दिवशी डोक्यात आलं की आपण संगीत शिकायचं. तबला शिकायला मी सुरुवात केली. पहिल्यांदा गेलो यंदा त्याचा परिचय होताच अण्णासाहेब गुंजकर सरांचा. ते म्हणे तुम्ही आपला नमस्कार होतो म्हणे, तुम्ही शिक्षक आहात म्हणे, पेपर हे प्रतिभा होता, आता कॉलेजला गेला, आता तुम्ही मोठे झालात म्हणे, तर मोठ्या माणसाला शिकवणं मला आवड जाते म्हणे. म्हणजे कसं आवड जातं म्हणजे माझ्यापेक्षा मोठे माणसं दिसत आहेत म्हणे इथे. ते म्हणे तसं नाही, तुम्ही प्राध्यापक आहेत म्हणे, तुम्हाला शिकवावं लागलं. मी बोलत असतो म्हणे, तुम्ही माझ्याकडे प्राध्यापक राहत नाही म्हणे, इथं आलं म्हणजे इथे विद्यार्थी आहेत, मी बोललं ते सहन करावं लागेल म्हणून. आणि अक्षरशः तसंच झालं. मला थोडा उशीर झाला की ते असे पाहायचे तर ते पाहणंच मुश्किल होतं. मग पुढचं ते आतमध्ये बसायचे, बाजूला ते बाराचे तामस्कर होते, ते शिकवते आम्हाला. तर थोडं चुकलं की ते माझे प्राध्यापक महाशय वाटतं म्हणायचे, पण ते चांगलं बोलायचे तोडून, पण शिकवायचे खूप छान. त्यांच्या डोळ्यामध्ये प्रेम दिसायचं. एक दिवशी म्हणजे गॅप पडला 2-4 दिवस. एक दिवस उशीर झाला तर ते काय म्हणाले की तुम्ही प्राध्यापकी दाखवायला सुरुवात केली का म्हणे. काय तुम्ही उशीर येतात म्हणे, मला तुम्हाला बोलायला जड जाते म्हणे, पण काय करणार. संगीताचे शिक्षक कडकच असतात. काही अपवाद असतात, प्रभूजी देशपांडे नांदेडमध्ये त्यांच्यासारखे अपवाद असतात. तर ते एके दिवशी मी पुरंदर गुरुजीकडे लिहित बसलो होतो. ते डिक्टेट करत मी लिहित होतो, तितक्यात गुंजकर सर आले. ते म्हणते माझ्याकडे पाहिलं, मी त्यांच्याकडे पाहिलं, मी काही बोललो नाही. पुरंदरशी बोलणं झालं म्हणून तर जाताना ते गेले. दुसऱ्या दिवशी मी संध्याकाळी ITI जवळून जात होतो, तर ते तिकडे फिरायला आले. तर नयाबाजीजवळ भेट झाली. तुम्हाला म्हणाले की प्राध्यापक महाशय इकडे या म्हणजे. काय तुम्हाला मी रागावर बोलले, उशिरा बोललो, पण तुम्ही काही बोललं नाही म्हणून प्राध्यापकासून सुद्धा तुम्ही केव्हा करून. पण त्या दिवशी तुम्ही ज्या माणसाकडे लिहित बसला होतात ते दृश्य पाहिल्यानंतर मला असं वाटलं की तुम्ही तेकडे लक्ष द्या म्हणे. संगीत शिकण्याकरतापेक्षा म्हणजे कान तयार होऊ द्या म्हणे, संगीत ऐकत जा, आपोआपच तुम्हाला संगीताबद्दल हे निर्माण होईल म्हणे. पण ह्याच्यापेक्षा तिकडे जास्त लक्ष देणं तुम्हाला आवश्यक होणार आहे. मग तुम्ही संगीत शिकण्याच्या बाबतीत गेलंच आहे. आता प्रेक्षकामध्ये काही आले तुमचे खास मित्र इथं कॉलेजचे आले, त्यांनाही काहीतरी प्रश्न विचारायचा म्हणून त्यांनी आपला हात वर केलाय. तेव्हा त्यांच्याकडे मी माईक देतो, पाहू त्यांच्या मनात कोणता प्रश्न आहे तो. श्री भगवानरावजी, तुम्ही ओळखत असाल चांगलंच, त्यांचं नाव सांगितलं. बस मग आता ते मित्रांनी कॉलेजच्या जीवनातले प्रश्न विचारू नयेत, पण ते विचारतोच म्हणतात, विचारू दे. नमस्कार जीवनराव. नमस्कार. कासराळेकर सरांनी तुम्हाला खूप छान बोलतं गेलेलं आहे खरं म्हणजे. आणि ते जे काय बोलतायत आणि ते सगळं पुस्तकांबद्दल चाललेलं आहे. पण या पुस्तकामध्ये एखादं काही गुलाबाचं फूल असणारं एखादं काही पुस्तक आपल्याकडून वाचण्यात आलं की जे आपण सांभाळून ठेवावं. तसे तुमच्या बाकीचे किस्से आम्हाला माहीत आहेत, पण असं एखादं गुलाबी किस्सा सांगावं असं इच्छा आहे. हे माहिती नव्हतं आम्हाला, बोला सांगा. सगळे भेटावेत पण बालमित्र भेटू नये म्हणतात. आणि सुरुवातीला प्रश्न विचारताना कासराळेकर सर असं हसत विचारू लागले, म्हणजे आजचं काळाचं जीवन होतं का असं तुम्हाला माहिती आहे, तुमच्या काळात कसं होतं. अहो तिथं आम्हाला तर पोट भरलेले सगळे सुस्त आहे. गुलाबाचं फूल देणं, गुलाबाचं फूल घेणं. आमच्या कॉलेजच्या क्लासमेट आल्या की मला कप पैसे घेऊन जावं लागायचं त्याच्यासोबत, आणि त्यांचे कप पैसे घेऊन जाणं सुपारीचे डबे जावं लागायचे, कारण कांजी मामाकडे यायचे कामाकरता काही. तर त्यामुळे हे काही डोक्यात असायचं नाही. आपल्याला आजचं निभार आहे तर उद्या कोणतं काम आहे की ते त्या होळीवरून स्नेहनगरला किराणा सामान आणावं लागायचं कांजी मामाचं. त्याच्यानंतर त्या खादी भांडार होता त्या तिकडे बाफनाजवळ स्नेहनगर ते बाफनापर्यंत जायचं. 4 किलो कोडं तेल हातात घेऊन यायचं. ते काम आता यांना गेल्यानंतर कॉलेज झाल्यानंतर कोणतं काम आहे, त्याच्यानंतर कोणतं काम आहे हे असायचं. आणि सारखी चिंता असायची की आपलं शिकलं नाही तर कसं होणार आपलं पुढच्या PUC सायन्सवर मी पुढे जायचं होतं. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं, तिचा पगार बंद झाला की मग वडील होणार गेला, तर तुझं पाहणार कसं करायचं ते, कारण कॉलेजचे शिक्षकांनी होत नाही त्यांना. म्हणून मला त्यांनी मुंबईला पाठवलं. त्यावेळेस ऑर्डन्स फॅक्टरीमध्ये मी 40 रुपये महिन्यावर काम केलं.
पण आजारी पडल्यामुळे झालो. म्हणजे का मग काय बसतो म्हणून सांगितलं की तू बाप्सला ॲडमिशन घे. तिथं मग काय करून त्यावेळेस मी मुंबईहून रिटर्न झाल्यामुळे मला अभिमान वाटायचा, थोडा गर्व वाटायचा. मला वाटायचं मराठी काय घ्यायचं, मराठी विषय घेऊन नाही आपण. मराठी खेड्यातली पोरी घेतात, आपण मराठी, आपण मुंबई रिटर्न आहेत, बॉम्बे रिटर्न. म्हणून त्यावेळेस माझ्या नांदेड रेकॉर्डची तंग पॅन्ट त्याची जितेंद्रचा काळ जातो फर्ज त्यामुळं थोडं पॉश राहत होतो, डोक्यात पीकही भरपूर होतं. तर सोशिओलॉजी, पॉलिटिकल सायन्स आणि हिस्ट्री असे विषय घेतले, मराठी घेतलं नाही. मग मित्राने आग्रह केला तर घेतलं नाही, मला प्रकारचे विषय फालतू विषय म्हणून. पण योगायोगानं सोशिओलॉजीचे लेक्चर जॉईन व्हायला उशीर झाला आणि तो क्लास रिकामा असायचा. त्या दिवशी मी नॅचरल कॉल करता म्हणून बाथरूम वॉशरूमकडे जायला लागलो कॉलेजच्या. तर जाताना कोल्हाट्यातून जाताना कुरुंदकर गुरुजींचा एका ठिकाणी चालू होता BA फर्स्ट इयरचा. तो आवाज करणार आला. माझ्याबरोबर प्रभाकर शेष म्हणून माझा मित्र होता, ट्रेझरी ऑफिसमध्ये आहे, ट्रेझरी ऑफिसर होता तो वारला. तो म्हणाला मी तर प्रमुख काय कुरुंदकरच्या वर्गात जाऊन बसू, तुम्ही आपल्याला तर पिरियड नाही. ते नको ते रागवते, ते फरकडक आहेत ते. मी म्हटलं जाऊ बसायला काय हरकत आहे, पण रागवले म्हटलं. तर समोर योगायोगानं पहिल्या बेंचवर पहिली एक जागा रिकामी होती कोपऱ्याची. मी तिथं बसलो आणि त्यावेळेस वर्गामध्ये मुकुंदराजाची अंबानगरी कोणती हा विषयावर कुरुंदकर बोलत होते. आणि ते त्यांचं बोलणं ऐकलं, भाषण ऐकलं, त्यांचे विचार ऐकले, त्यांची बोलण्याची पद्धत ऐकली. ते इतकं आवडलं मला की मी म्हणजे अक्षर भारावरूनच गेलो. आणि मग मी म्हटलं जाऊ सोशलचे सर येत नाही, आपण मराठी करून मराठी घेतलं. तो किस्सा सांगायचा मी त्या त्यांनी जो प्रश्न विचारला ना गुलाबाचं फुल, तर तो किस्सा असा की त्याच्यात कुरुंदकरांची सुद्धा ओळख होईल की शिक्षक म्हणून ते कसे होते. तुम्ही वर्गात प्रवेश केला, योगायोगानं 2-3 दिवस सर मला थोडं 5 मिनिटं 2-3 मिनिटं सुरू व्हायचं होऊ लागला होता. त्या दिवशी त्याने मला मी बसल्यानंतर काही शिकवून थांबलो. बसल्यानंतर म्हणले उठ, उभं राहिलो. ते डावीकडे पोरी येत बसलेल्या म्हणे, त्यांच्याकडे पहा म्हणे एकदा. घाबरलो, काय झालं आपल्या ध्यानीमध्ये नाही, पाय लटलट कापू लागले, धरणी माता पोटात घेवायला लागलं. कुरुंदकर रागवले तर आपल्याला म्हणायचं त्या पोरींकडे पहा. तो आता पाहणार नाहीस म्हणे, बरं पाहा म्हणे. एवढं बळवलो. त्यांना नावं विचार म्हणे, जर नावं विचार नसणे म्हणे, बरं त्यांना कुठे राहतात म्हणून विचार म्हणे. त्याही बोलणं तूही बोललं नसलं, मी सांगतो म्हणे की पेशवे परत मल्टीपर्पजच्या समोर राहते म्हणे, ती लवेकर ती तिच्या शेजारी राहते. त्याच्यानंतर ते असे 2-4 मुली कुठं राहतात ते सांगितलं. आणि तू कुठं राहतोस म्हणे, इथं मास्तर जवळ म्हणजे स्नेहनगरच्या कोपऱ्यावर. त्या लांब असणारे पोरी वेळेवर येतात आणि तू जवळ असून उशीर राहतोस म्हणे, म्हणून त्याच्याकडे पाहा म्हणलं. म्हणजे दुसरं काही नाही तेव्हा पूर्ण करायला एक आदर तर होताच, दडपणही होतं. पण त्यांनी शिकवणं इतकं भारून टाकणार होतं. त्यांनी लायब्ररीत वाचत असताना त्यांचं बारीक लक्ष असायचं. त्या कार्डवर कोणतं पुस्तक नेलं, कोणतं आणलं, ती लिहिली सही असायची. तू हे पुस्तक वाचलंच का, कसं काय वाचलं असं नाही. विवेकानंदाची पुस्तकं सगळे वाचले का म्हणजे हो असं वाचले नव्हतं. कारण गाणी मामाचं धाकत असा होता की संपूर्ण विवेकानंद अशी पुस्तकांनी माझ्याकडून वाचून घेतली होते. तर ते कुरुंदकरांची अशी ओळख झाली. आणि एके दिवशी अचानक थर्ड इयर सेकंड इयरच्या शेवटी मी लिहित होतो. त्यांना काही डिक्टेशन दिलं होतं वर्गामध्ये, वर्ग चालू होता, ते फिरत होते वर्गातून, पेपर चालू होता परीक्षेचा. ते शिक्षक होते, प्राध्यापक होते, ते राऊंड मारू लागले. माझे पेन थांबले, बराच वेळ थांबले. ते थांबले, माझी पेन थांबली ना, त्यांचं लक्षात आलं. ते दुरून कुठेतरी पाहतले. मग पेपर तुझं अक्षर चांगलं दिसतं म्हणे, जर शुद्ध का नाही बरोबर नाही, तू काय करतो म्हणे दुपारी. म्हटलं काही करत नाहीस. मग ते वेळ असं येत जा म्हणे, कशाला बोलायचं काय नाही की. मग मी 2-3 दिवस गेलोच नाही. म्हणजे असे तुला वेळ मिळाला नाही का म्हणे. वेळ मिळाला कशाला बोलवलं की काय की म्हणून गेलं. बाई आहे म्हणे 4:30 वाजता मी वाट पाहतो.
गेट 5 झाले, तर अर्धा तास उशीर झाला म्हणतो तुला. ते नोंद घ्यायला मग कागद प्यायला दिला आणि मी सांगत होतो तू लिहित आहे म्हणजे. हां, त्याच्या आधी वाडीकर सर, भगत सर, अण्णाराव सूर्यवंशी हे लेखनिक होते. आता ते मोठे झाले, ते लेक्चरर झाले, ते त्यामुळे त्यांनी मला बोलायला सुरुवात केली आणि नंतर त्यांचं लिखाण लिहायला मी जाऊ लागलो. अशा दिन कुटुंबाची जवळीक झाली. छान अनुभव आहे. म्हणजे 2-3 गोष्टी कळाल्या की कॉलेजमध्ये मुलीकडे पहा म्हणणारे गुरुजी तुम्हाला भेटले. पोटातच प्रश्न होता हो. काश आम्हाला असे भेटले असते तर. नाही, बरोबर आहे. म्हणजे हा एक अनुभव म्हणजे फार मजेशीर असा हा अनुभव आहे. म्हणजे श्रीमंत लोक पाहिले की असं वाटायचं की हे कसं राहतात, आपल्याला काय असं जमून काय आपल्या नशिबातच नाही वाटायचं. आहे ते आहे. आणि दुसरं मेहण्याची बुशर्ट अल्टर करून घातली कॉलेजमध्ये. हा, म्हणजे हे सगळं तुमचं एका अर्थानं गरिबीचं जीवन, पण त्यातही तुम्ही आनंदी होता, हे महत्वाचं होतं. आणि दुसरी गोष्ट कळाली की तुम्ही अपघाताने मराठीकडे आलात. आणि कधी कधी अपघात फार चांगले असतात, असे अपघात होणं फार चांगले असतात. आणि त्यामुळे मराठीचा हा सगळा तो व्याप तुमचा वाढला, निमित्त झालं. लेखनिक म्हणून तुम्ही काम केलं. मग गुरुजींची बरीच पुस्तकं तुम्ही लिहिली. तर गुरुजी सांगत असत, तुम्ही लिहित असाल. तर गुरुजींचा तर अनुभव म्हणजे प्रचंडच आहे. ते काही असं थोडंसं त्यांच्याबद्दल सांगू शकाल का? कारण गुरुजींचं लिखाण हे आता महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेरही आहे, त्याचे साक्षीदार तुम्ही आहेत पहिले. तर ते कशा पद्धतीनं सांगायचे? एखादा महत्वाचा विषय आहे, त्या विषयावर बोलताना थोडंसं चिंतन करायचे का बरोबर सांगायचे? थोडंसं त्याच्याबद्दल. तुम्हाला आता सांगितलं गुरुजी कसे करते. आता मी किस्सा सांगितलं, मुद्दाम सांगितला की तुम्हाला ते कुठून येतील बोलता बोलता तर पत्ता लागत होते, चक्रावून टाकत होते, अचानक वळण मिळतं. तसं गुरुजीबरोबर बोलताना घाबरल्यासारखं व्हायचं. पण ते काय बोलतील, कुठून येतील, मुद्दा कळत नाही. त्यांचं भाषण ऐकताना असं वाटायचं की विषय कोणीकडे जाईल आणि शेवट काय होईल उत्सुकता असायची. तसंच गुरुजींनी लिहायला सुरुवात केल्यानंतर डिक्टेशन सुरू केलं की ते कुणीकडे मुद्दा नेतील हे कळतच नव्हतं. त्यामुळे कुतूहलाचं लिहिण्याबद्दल विषय कोणीकडे चालला, शेवट कसा होतो आणि विषय कसा वळवला. तर ते उपप्राचार्य होते, प्राचार्य झाले, जॉईंट सेक्रेटरी झाले. म्हणजे त्यांचा व्याप वाढला, कामाचा अभ्यासाचा व्याप वाढला. पिरियड तर कधी बुडवलेच नाहीत, अभ्यासक्रम कधी पूर्ण अपूर्ण ठेवला नाही. ते इतके प्रामाणिक होते. त्यामुळे त्यांना काय होतं की वेगवेगळे पदावर काम करत असल्यामुळे त्यांच्याकडे वेगवेगळी माणसं यायची. आतल्या खोलीमध्ये आम्ही लिहित बसायचे आणि बाहेर बैठक कोणतरी आलेलं असायचं ते बाहेर जायचे. कधी कोणी त्याला रागवायचे, कधी प्रेमानं बोलायचे, गंभीरपणे चर्चा करायचे, काही मुद्दे सांगायचे. म्हणजे वेगवेगळ्या मूडमध्ये असायचे ते. म्हणून आत आले की त्यांनी त्यांचा मूड तो राहायचा नाही. जण कधी एका वॉटर टँक होतं ते दार बंद झालं खोली, तो माणूस गेला, दार बंद झालं खोली, हे पुढे पुढपर्यंत आलं की हे विचारायचं नाही, पुढचं वाक्य सांगायचे एकदम. अरे वा, म्हणजे एका प्रतिभावंताच्या निर्मितीचे तुम्ही साक्षीदार आहात. आणि तो अनुभव खरंच मोठा, फार कमी लोकांना तो अनुभव मिळतो. मग बोलत आणि हे सांगत असताना इतकं हलवारपणे सांगायचे. त्यांचं शुद्धलेखन चांगलं नाही असं म्हणत होते लोक, असं म्हणायचं प्रघात आहे. पण कोणाकडं शुद्धलेखनाचं एवढं लक्ष देण्याची गरज वाटत नव्हती. विषय महत्त्वाचा होता. शुद्धलेखन प्राध्यापकाचं जसं असतं तसंच होतं, पण ते विषयावर लक्ष केंद्रित केल्यामुळं हे करायचे. पण एके दिवशी मी लिहिली तसा चीन शब्द चीन ह्रस्व लिहिला, चीन दीर्घ लिहिला. ते जीवनराव काहीतरी घोटाळा व्हायला म्हणजे चीन शब्द पहा म्हणे कसा येतं आणि मग दीर्घ आहे. म्हणजे हे त्यांचं शुद्धलेखन येत होतं याला, पण त्याला महत्त्व वाटत नव्हतं. त्यांच्याबद्दल असं बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत. एक सांग, आम्ही ऐकलं ते खरं आहे का खोटं आहे? ह्रस्व दीर्घाचा मुद्दा निघाला म्हणून त्यांचं नाव नरहरी असं होतं असं म्हणतात. पण नरहरीमधला ह्रस्व का दीर्घ हा प्रश्न त्यांना पडायचा, म्हणून त्यांनी नरहर केलं असं लोक सांगतात. हे खरं का? लोक सांगतात नाही काय, ते गंमत करायची बोलता बोलता खरं झालेल्या लोकांना मित्रामध्ये लोक माता म्हणले असतील मला करायचे म्हणून. पीपल्स हायस्कूलला आपण शिक्षक म्हणून काही दिवस काम केलं. त्यानंतर मग पीपल्स कॉलेजला आपण गेला.
तिथे काही वर्ष काम केल्यानंतर प्रतिभा निकेतनला आला. तर हा जो प्रवास आहे या प्रवासाबद्दल थोडंसं, पीपल्स हायस्कूलमध्ये आणि पीपल्स कॉलेज दोन्ही एकच संस्था, गोणकर गुरुजी तिथे सगळे सर्व हा होते. आपण तिथे गुरुकरांचे खास म्हणजे लेखनिक होतात, आवडते विद्यार्थी पण होतात. तरी प्रतिभा निकेतनकडे कसं काय आपण आलात, हा प्रवास थोडासा आम्हाला सांगा. उपेक्षित विद्यार्थी, आवडता विद्यार्थी हा जो प्रवास केला त्याचं ते मला भाग्य आहे की माझी ओळख त्यांच्यामुळे झाली. माझी स्वतःची ओळख मला आत्मविश्वास असा नसायचा. लोकांच्याकडे राहिलेला पोरगं, लोकांनी सांगितलेलं तर काम करायचं, कोण रागवायचं, अपमान करायचं, मानावर काही अपमान नाही वाटायचं नाही. आपल्याला शिकायचं, पुढे जायचं, एवढं ध्येय असायचं. उरलेल्या वेळेत वाचन करायचं. पण कुरुंकरच्या सहवासात गुरुजींच्या गुरुजी म्हणत होतो आम्ही कॉलेजमध्ये प्राचार्य असताना, ते आमच्याकडे गुरुजीच होते. तर BA झालो मी. BA झाल्यानंतर मग पुढे काय करणार म्हटलं, सर पाहतो नोकरी करतो, अर्ज करतो. बरं म्हणे कुठे करतोस? म्हणजे प्रतिभा निकेतनमध्ये करतो, पीपल्स हायस्कूलमध्ये करतो, आणखी एखाद्या 85 शाळेत करतो, किंवा नर्सिंग विद्यालयात करतो. म्हणलं तू कर पण प्रतिभा निकेतनमध्ये पीपल्स हायस्कूलमध्ये अर्ज कर म्हणे. मी ते अर्ज केला पीपल्स हायस्कूलमध्ये. प्रतिभा निकेतनमध्ये पहिले सकाळी 10ला इंटरव्ह्यू झाला. त्याच्यानंतर ती इंटरव्ह्यू कुरुंकर गुरुजी तिथे होती, त्या बॉडीवर कुरुंकर गुरुजी होते प्रतिभा निकेतनच्या. आणि पीपल्स हायस्कूलच्या अंडर एज्युकेशन कुरुंकर गुरुजी होते. तर तिथे इंटरव्ह्यू झाला आणि बाहेर येऊन म्हणले कुरुंकर बाहेर तुझं काही सिलेक्शन झालं नाही म्हणे, दुसरं राखी जागा वगैरे काहीतरी होतं वाटतं. मग पीपल्स हायस्कूलमध्ये जा. पीपल्स हायस्कूलमध्ये गेलो, तिथेही इंटरव्ह्यू त्याने घेतला. दोन्ही ठिकाणी इंटरव्ह्यू चांगला झाला म्हणे. आम्ही विचार करतोय तुला तिकडे घ्यायचा प्रतिभा निकेतनमध्ये, पण तू पीपल्स हायस्कूलमध्ये तू कोणती शाळा निवडतोस म्हणे. म्हणजे तुम्ही म्हणताल ते असं कसं म्हणे. म्हटलं हो सर, पण तुमच्यावर एकदा विश्वास ठेवला, उकडा हात दिलीशील काय आता म्हणल्यासारखं, खातली एकदा आता उडी ने तार बुडवा पहिलं तिरी असं. तर गुरुकर म्हणले की इकडं प्रतिभा निकेतनमध्ये आलास तर तुला 300 रुपये पगार मिळाला, आणि पीपल्स हायस्कूलमध्ये गेला तर 90 रुपये ते म्हणून 107 रुपये पगार होईल. बरं, तू कोणतं करतोस? म्हणलं तुम्ही ते म्हणताल ते, तुम्ही म्हणताल ते म्हणजे कसं काय म्हणे. म्हणून मी ते म्हणजे पीपल्स हायस्कूलमध्ये असेल का म्हणे. म्हणजे जातो, ते पगार कमी येणार म्हणे. असू द्या म्हणलं, तुम्ही म्हणाल तर जातो म्हणलं. तर लोक मला म्हणू लागले की कसं काय ते करून करत ऐकायला कमी पगाराला नोकरी करायचं. ते लोक काय काय म्हणणार. म्हणलं मी पीपल्स हायस्कूलमध्ये आलो. नंतर काही दिवसांतर असं कळालं की प्रतिभा निकेतनमधल्या शिक्षकांना MA करायला परवानगी देत नव्हते. ती बॉडीनं बंद केलं. यांच्याकडे तशी सवलत होती, म्हणून मी तुला पीपल्स हायस्कूलमध्ये जा म्हणले, आता MA कर म्हणे तू. म्हणून MA करायला गेलं तर पहिले 1 वर्ष त्यांना सांगतात पॉलिटिकल सायन्सला ॲडमिशन घेतलं. त्यांना आवडलं नाही. त्याचा किस्सा सांगू लागलो तर कुरुंकरावर वेगळी मुलाखत घ्यावी लागेल माझी. पण ते पुन्हा तुम्ही मराठी सोडून दुसरीकडे गेलात. हा, म्हणजे सर मराठीपासून परत दूर जायचा थोडा प्रयत्न तुमचा दिसला. आधी एकदा कॉलेजमध्ये शिकत असताना, नंतर पण मराठीने काही तुम्हाला सोडलं नाही, ही गोष्ट खरी आहे. तर मग परत MA मराठी सरांनी तुम्हाला आग्रह केला कुरुंकर गुरुजींनी, आणि मग तुम्ही MA मराठी केलं. पुढे सांगा. त्यामुळे ते नाराज झाले कळाल्यामुळं मी रद्द केलं पॉलिटिकल सायन्सला जायचं. पहिल्या 1 वर्ष रद्द केलं, सोडून दिलं. MA मराठीला ॲडमिशन घेतलं. त्या ॲडमिशनची कथा म्हणजे पुन्हा अजून एखादी वेगळी मुलाखत घ्यावी लागेल. पण त्या ॲडमिशन घेतल्यानंतर मी घेण्यापूर्वी त्यांना भेटायला गेलो. भेटल्यानंतर आधी पॉलिटिकल सायन्स घेतल्यामुळे ते माझ्याशी बोलत नव्हते. मी सायकलवर पुढे जायला लागले. मी सायकल त्याच्या पाठीमागे गेलो. पाऊस भरपूर पडत होता. तर मी ते भरपूर चालू लागले. मी आणखी जवळ गेलो हाताकडून. नमस्कार गुरुजी. काहीच बोलले नाहीत. एवढा मोठा माणूस आपल्याला प्रेम करणारा, लेखाला बोलायला एवढं बोलणं तोडलं म्हणून मी अस्वस्थ होतो. शेवटी मी ते पुढे गेले. मी सायकल कॉलेजमध्ये लावली आणि वापस निघालो. थोडा वेळ पाहिजे परत निघालो. तर काय करावं, कोणतं नाराज झाली म्हणून. मग थोडं अर्ध्या रस्त्यात आलो असेल. अर्ध्या रस्त्यात तर पाठीमागून वेगानं हा आला. चपलाची सलीम नावाचा चपलाची मला तो प्रसंग अजून आठवतो. हां, तो म्हणला कुरुंकर साहेब तुम्हाला बोलायला म्हणे. तुला बोलवलं झालो. मूर्खच काय म्हणे तुला, जा म्हणलं निघून जातास म्हणे.
मग त्याचा काय विचार काय नसतं म्हणलं काय मी करत नाही कोणतं मग काय करतो म्हणे काय करतो म्हणे तू B.Ed नाहीस म्हणे B.Ed हो म्हणे आधी B.Ed झाल्यानंतर लग्न होईल म्हणे नोकरी पक्की होते लग्न होईल मग मुलं बाळ होते सगळे असेच जगते तसंच तूच जगशील म्हणे जाऊ नकोस म्हणे तू आई म्हणे तुझं कोण आहे असं तिसरं बोलले तर म्हटलं आपले गुरुजी आहेत रागवले तर रागवले नोकरी दिली आपल्याला इतके विद्वान आहेत सगळे जगत त्यांचं किती कीर्ती आहे आपल्याला एवढी जवळीक आहे ते बोलत नाही ना कसं चालेल तसंच बसलं त्याच्या ते म्हणे की उद्यापासून पिरियड आहे बाकी काही वेळेक्षा बोलू नकोस म्हणे मी MA पिरियड करायला सुरुवात केली 1-2 दिवस झाले तर ते म्हणले की तुझी डेट काय आहे ॲडमिशनची ते म्हणजे 15 जुलै तिथं ते होऊन गेली की रे म्हणे मग ते बाबाराव म्हणले बाबाराव ओवेस होते ते म्हणे तुला 2 दिवसात ॲडजस्ट करता येईल तू बाबारावच्या बापाचं कॉलेज काय म्हणले तू पिरियड कर म्हणे बाय मला फॉर्म भरायचं काही पिरियड तर करायला होत 2-4 दिवसानंतर अचानक थोडं इंटरव्ह्यूमध्ये भुसारी नावाचे क्लर्क होते दिनकर भुसारी ते म्हणजे जीवनराव इकडे म्हणजे काय तुम्ही ते तुमच्या फॉर्मवर सह्या करा काय म्हणे ॲडमिशनच्या म्हणजे ॲडमिशनचा फॉर्म कुरुंदकरांनी भरला म्हणजे तुमचा हां माझा MAच्या ॲडमिशनचा फॉर्म कुरुंदकरांनी अर्धा भरला होता आणि जी माहिती नाही बाकी तू भरून घे म्हणे देऊन टाक म्हणे ॲडमिशन म्हणजे इतकं रागवणं फणसासारखं पण प्रेम अक्षरशः नारळाचा अनुभव तिथं आला की वरून कठीण तर त्याचे ते थोडे समाजवादी विचाराचे नास्तिक असल्यासारखे अशी वाटायचे पण ते आस्तिक्य होते माणसाबद्दल त्यांना प्रेम होतं त्याच्याबद्दल एक जिव्हाळा होता विद्यार्थ्यांवर खूप प्रेम केलं त्यांनी कुणी अगदी सामान्य माणूस विद्यार्थी गरीब दिसतात त्याची काय अर्थ असतं की आपण पैसे काढून त्याला द्यायचे पण त्या नास्तिक म्हणावं त्याने जे त्यांच्या मुलाची मुंज केली त्या मुंजीत पौरोहित्य करणारा जो मंत्र म्हणत होता संस्कृतमध्ये त्याचा अर्थ ते विश्वास असं सांगत होते म्हणजे कुरुंदकर गुरुजींच्या अशा अनेक कथा ऐकल्यानंतर सुरस आणि चमत्कारिक वाटतात तर एक दंतकथाच वाटतात की असा माणूस झाला आणि अशा माणसांच्या सानिध्यात तुम्हाला राहायला मिळालं ही जडणघडण तुमची फार महत्त्वाची आमच्या दृष्टीने वाटते. हां सर मग आता नंतर तुम्ही MA केलं PhD केलात तुम्ही 2 विषयामध्ये मार्गदर्शक आहात MAडही केलं शिक्षणशास्त्रामध्ये तुम्ही मार्गदर्शक आणि वाङ्मयामध्ये मार्गदर्शक असं सहसा मला वाटतं तुमची पहिलीच केस असेल आणि त्याबद्दल असं मागे कुठेतरी मी वाचलं किंवा आपल्या बोलण्यात ते आलं होतं की शिक्षणशास्त्राचं मार्गदर्शक पद आपल्याला न मागता मिळालं त्यामुळे 2ही विषयामध्ये मार्गदर्शक तुम्ही आहात हे एकमेव उदाहरण आहे असं वाटतं हे कसं झालं शिक्षणशास्त्राच्या संदर्भात तुम्हाला न मागता मार्गदर्शक म्हणून तुम्हाला ते संबोधण्यात आलं किंवा ती पदवी दिली ते संबोधन तुम्हाला देण्यात आलं किस्सा सांगतो पीपल्स कॉलेजमध्ये पूर्ण दिल्यानंतर मराठीची जागा सिनियर कॉलेजला रिकामी झाली त्यावेळेस मी तिथे ज्युनियर कॉलेजला होतो सिनियर कॉलेजमध्ये साराबाई परांजपे प्राचार्य होते त्यावेळेस आणि त्यावेळेस त्यांना लेडीज पाहिजे होती म्हणून त्यांनी धर्मापुरीकर मॅडमला सिलेक्ट केलं आणि ते मग सिनियर कॉलेजला जाता आलं नाही मग मी विचार केला आपल्याला काही ज्युनियर कॉलेजमध्ये जावं लागलं काय म्हणून शिक्षणशास्त्रात हे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं MAd केलं MAd केल्यानंतर मला B.Ed कॉलेजमध्ये नोकरी मिळू लागली पण मी तिथल्या सेक्रेटरीना विचारायला गेलो की बाबा मला हे मिळेल का लीन मिळेल का ते महाजन सर ते सेक्रेटरी होते त्यावेळेस ते इकडे सेक्रेटरी होते गांधी विशेष सोसायटीमध्ये आणि प्रतिभा निकेतनमध्ये सेक्रेटरी होते त्यांनी मला इकडे लीन मंजूर केली आणि तिकडे त्यांनी इंटरव्ह्यू घेता 1 वर्ष आज प्रचारानं अधिकार असतो त्या अधिकारात मला घेतलं आणि सिनियर कॉलेजला गेलो नंतर रेग्युलर इंटरव्ह्यू कंटिन्यू करून टाकलं असं सिनियर कॉलेजला गेलो आणि मग आता इतर नोकरी पक्की करायची म्हणून आज सिनियर कॉलेजला आलोच आहे तर PhD करायचं डोक्यात चाललं होतं PhDचं पुन्हा वेगळाच त्याची मुलाखत 1 तासाची होईल पण ते PhD केल्यानंतर ते विषय मी घेतला आशय असा की मराठीच्या पाठ्यपुस्तकातून मुलांवर जे संस्कार होतात ते कसे बदलत गेले म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठीची पाठ्यपुस्तकं नंतर 1995पर्यंतची मराठीची पाठ्यपुस्तकं 5वी ते 12वी कारण 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकाचा मी संपादक मंडळावर काम केलं आहे त्यामुळे तिथला अनुभव होता
म्हणून ते संस्कारावर अवलंबून माझा थेसिस केला आणि नंतर रिसर्च गाईड होण्याकरता युनिव्हर्सिटीत अर्ज केला. रिसर्च गाईड युनिव्हर्सिटी होण्याकरता अर्ज केल्यानंतर माझा इंटरव्ह्यू घ्यायला वाघमारे सर होते, जनार्दन वाघमारे सर कुलगुरू. त्यानंतर रणसुभे म्हणून होते, भगत सर होते, अजून एज्युकेशनचे कोणतरी विद्वान होते. तर जेव्हा 4-5 जण म्हणे तुमचा विषय तर एज्युकेशनही दिसतो म्हणे, तुझं एज्युकेशन काय MA म्हणलं. आणि सूर्यकांत म्हटलं कॉलेजमध्ये 2019 पिरियड घेतो म्हणजे मी माझं कॉलेज झालं तिथे 2 पिरियड घेतो आमच्या प्राचार्याची परवानगीनं. तुम्हाला शिकवण्याचा अनुभव हो, मग आम्ही तुम्हाला एज्युकेशनमध्ये PhD मार्गदर्शन म्हणून देतो म्हणे, कारण एज्युकेशनचा माणूस नाही म्हणे. मी म्हणून नको पण मराठीचा माणूस आहे, मराठीला प्रयोग द्या ते आमच्या सोडा म्हणे तुम्ही. मग नंतर एके दिवशी BA सेकंड इयरचं सेकंड लँग्वेजचं पुस्तक मराठीचं मी तयार केलं होतं. त्याचं मंडळावर होतो मी. त्याचं ज्यांनी सहभाग केला, पाठ्यपुस्तक तयार करण्यामध्ये सहभाग केला त्यांचा सत्कार होता, कार्यक्रम मोठा कार्यक्रम होता. त्याच्या जनार्दन वाघमारे तिथं अध्यक्ष होते आणि मी ते विद्यापीठाचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये ती सत्कार घ्यायला गेलो. सत्कार घेतला, मोमेंट दिला, वापस येऊ लागलो. थांबा म्हणे पिंपळकर, विसरू थांबा म्हणे, आपलं काही चुकलं का काय झालं सर. जवळ त्याने जवळ बोललं स्टेजवर म्हणे या ग्रस्तानं इतकं मोलाचं काम केलं म्हणे PhDचं की जे कल्पना करता येणार नाही अशा पद्धतीनं संस्कारावर लिहिलं म्हणे. आणि हे एज्युकेशनचंच कार्य म्हणजे हे व्हायला पाहिजे होते, मराठीचं त्यांनी केलंच म्हणजे एज्युकेशनचं व्हायला पाहिजे. म्हणून त्याने म्हणून विद्यापीठ त्यांना आपण होऊन त्याने अर्ज न करता मराठी आणि एज्युकेशन 2 विषयात PhDचं काही शिफ्ट देतं म्हणे. फार मोठा बहुमान आहे. म्हणजे न अर्ज करता मिळणं खरंच मोठा बहुमान. आणि एकमेव उदाहरण हे असेल तर हे विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. हे आपल्या शैक्षणिक बद्दल सगळा आलेख आपला पाहिला. आता आपण तुमच्या कलेच्या क्षेत्राकडे थोडं बघू, नाट्य चळवळीकडे. साधारणतः तुम्ही नाट्यक्षेत्रामध्ये बरेच दिवस काम केलं. 1904 पासून 2012-13 पर्यंत 17-18 वर्ष तुम्ही नाट्य चळवळीशी संबंधित होतात. मराठवाड्याचे पहिले एकमेव नियामक होतात. नाट्यसंमेलनं तुम्ही घेतली मराठवाड्यात, अनेक नाटकामध्ये भूमिका केल्या. या सगळ्याबद्दल थोडंसं आम्हाला सविस्तर सांगितलं तर अधिक बरं होईल. नाटकाचा किस्सा सांगण्यापूर्वी सुरुवातच कुणाकडून गुरुजी येतातच. मी BA सेकंड इयरला होतो. एक नाटक बसलं होतं डॉक्टर रोग आणि नियम नावाचं. ते हिंगोलीला स्पर्धा होत्या एकांकिकाच्या, बेंड एकांकिका स्पर्धा. त्याच्यात मला बक्षीस मिळालं, पहिलं बक्षीस मिळालं. आणि पहिलं बक्षीस मिळाल्यानंतर गुरुजीने ते मोठी ढाल वगैरे गळ्यात हार घेऊन का पोराने मिरवणूक काढली माझी. आणि ते प्राचार्यांचे केविनकडे आले. तर पण ते भगत सर होते तिथं. त्यांनी सांगितलं जीवनाचा कशा करता गुलाल वगैरे घालता त्याला. आणि त्याचा पहिला नंबर आला म्हणजे स्पर्धे म्हणजे नाटकाला पहिलं बक्षीस मिळालं म्हणजे आपल्याला ढाल मिळाली म्हणजे याला काय नाटकात काम करायला मिळालं काय घटोत्कचाचं काम दिलं काय आपलं गुरुजी हेच करा की ठीक आहे अभ्यास करत आहे, नाटकाचं काम करत आहे. आणि त्या दिवशी 2-3 दिवसांनंतर ते नाटक कॉलेजच्या पोरांना दाखवायचं ठरवलं. कॉलेज पोरं काय नाटक पाहतील म्हणे. पण ते नाटक इतकं चांगलं झालं, पोरांनी भरवून दाद दिली. मग कुलकर्णी होतेच ना प्राचार्य असल्यामुळे ते स्टेजवर आले, माझ्या पाठीवर हात ठेवले, छान आहे मला कळत झालं असं काहीतरी हे केलं. त्याची पाठीवर थाप दिली आणि मग नाटकात काम करायला सुरुवात केली. तसं लहानपणापासून एकांकिकेमध्ये काम करायचं नाटकामध्ये सुरुवातीला लहानपर्यंत प्रतिभा किती शाळेला श्रेय जातं. कारण नाथराव गुरुजी, लप्र पांडे गुरुजी, लाटकर म्हणून जे सगळे जुने कलावंत त्यांची नाटकं प्रॅक्टिस आम्ही पाहत होतो. सतरंजा टाकणं, त्यांना काही मदत राहायला देणं, त्यांचे नाटकाचे पडदे ओढणं, आपल्याला काम करायला मिळेल काय, आपल्याला काम करायला मिळेल काय असं आम्ही त्याच्यामुळे नाटकात भाग घेत होतो. दरवर्षी नाटकामध्ये काम केलं. आणि नंतर अखिल भारतीय कारगिल सरांनी, भगत सरांनी नांदेड सोडलं. त्यावेळेस अध्यक्षपद कोणाला द्यायचं पण नाही. म्हटलं मी अध्यक्षपद मला विचारलं त्याने. म्हटलं मी अध्यक्ष करणे माझी नोकरी, मला वेळ देता येत नाही. मग तू सेक्रेटरी म्हणे पोलिसांना डॉक्टर सुरेश पुरीला अध्यक्ष करतो म्हणजे. ते अध्यक्ष मी सेक्रेटरी झालो. 1995 ते 2013 पर्यंत मी नाट्य परिषदेचं नियामक मंडळावर होतो, मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करतो.
दर दीड 2 महिन्याला बैठक असायची मुंबईला. हे सगळे मोहन जोशी, प्रशांत दामले, हे सगळे गुप्ते, त्याच्यानंतर सावरकर, हे नट सगळे भेटू लागले ना. कारण ते आम्ही मतदारच होतो. आमची मिटिंगमध्ये खूप चर्चा व्हायची, गप्पा मारायचे, एकत्र जेवायचे. प्रत्येक नाट्यसंमेलनामध्ये मी सहभाग घेतला आणि मी प्रकर्षानं केलं माझ्या कारकिर्दीमध्ये. संगीत नाटक दरवर्षी एक संगीत नाटक नाट्य परिषदेत बसवलं. बक्षीस मिळो न मिळो पण मी ते बसवत होतो. त्याच्यानंतर मी म्हणजे माझ्याबरोबरचे बाकी सहकारी होते. लक्ष्मण संगेवार होते. त्याच्यानंतर भगत सर अतिथून मार्गदर्शन करायचे. काय आणलं तर गाडगी सरांना विचारायचे. असं मी ते दरवर्षी एक संगीत नाटक बसवतो. आणि मराठवाड्यातली 3 नाट्यसंमेलनं मी आग्रह करून आणलेले आहेत. परभणी, नांदेड आणि बीडला. तर नांदेडच्या नाट्यसंमेलनाला फार मोठं श्रेय अशोकराव चव्हाण, त्याच्यानंतर DP संगेवार यांना जातं. त्यांनी त्यामुळं मी आग्रह धरून ते नाटक संमेलन नांदेडला आणलं. बीडला क्षीरसागरबाई होत्या, त्या प्राचार्य होत्या. ते प्राचार्य असल्यामुळे त्यांचं कॉलेजमध्ये होतं, त्यांनी हे टाकलं. नाट्य चळवळ तुम्ही खूप उपावली आणि मला वाटते नांदेडच्या नाट्य संमेलनाला भगत सरांना निवडून आणलं अध्यक्ष म्हणून. आणि लक्ष्मण देशपांडेला परभणी, बराडकर. त्या काळामध्ये वस्त्रहारण फ्रेम मच्छिंद्र कांबळी मला अध्यक्ष होते, त्यांचा संबंध तुमचा आला. मोहन जोशींशी आला. ही सगळी नाट्य चळवळीची माणसं नांदेडला बरीच येऊन गेली. या सगळ्यांशी तुमचे संपर्क असल्यामुळे वातावरण एक फार सुंदर असं आपण निर्माण केलं. तुम्ही काही भूमिका कोणत्या केल्या तुमच्या लक्षात राहावी अशी एखादी भूमिका? लक्षात राहावी अशी भूमिका म्हणजे पळा कोण पुढे येतो. त्याच्यामध्ये शास्त्रीय असतात त्याच्या भगत सरांचं आश्मक नाटक आणि ते गेले ते मुंबईला. ते पहिलं आलं असतं पण ते एका नटानं एंट्री करताना त्या ह्याला धक्का दिला स्टेजला. त्या राजमहालाला ते राजमहाल सगळा कोसळला. त्यामुळे आमचं नाटक बाद झालं. परत त्यावेळेस पहिलं नाटक आमचं झालं असतं भाषमा म्हणून. ती भूमिका माझ्या लक्षात आहे. तेव्हा हे आज नाट्य चळवळीत जेव्हा पाहतो नांदेडमध्ये नाट्य चळवळ चांगल्या रीतीनं फोफावतोय आहे, पण त्याचे मूळ आधारस्तंभ तुम्ही आहात असं ठरू नये असं आम्हाला वाटतं. आता तुमच्याबरोबर काही मंडळी होती, पण नाट्य क्षेत्रातले कलाकार आज नांदेडमध्ये आहेत, सिनेमा, नाट्य, TV यामध्ये. पण त्याचं बीजारोपण अशा अर्थाने ज्याला म्हणू, प्रारंभीच्या काळातले जे होते ते तुम्ही आहात, महत्वाचं आहे असं आम्हाला वाटतं. त्याच्याबद्दल काय सांगू शकता? ते एवढं मोठं श्रेय घेत नाही मी. हे पद्माकरराव लाटकर, त्याच्यानंतर सरा गाडगी, दत्ता भगत, कुसुमावती रसाळ, ही तर मंडळी होती. हे आधीचे लोक यांनी ते आणून दिले. त्यांच्या हातात ते मंगल कलश माझ्या हातात आला योगायोगानं. त्याचा किस्सा सांगतो. मी नया मंडळ सदस्य कसा झालो. मी अध्यक्ष नाट्य परिषदेच्या नांदेड शाखेचा अध्यक्ष सेक्रेटरी झाल्यानंतर पुरी सर मी वस्त्रहार नाटक चालू होतं मच्छिंद्र कांबळीचं. ते नाटक चालू असताना मी सहज पुरी सरांना म्हणलो की हे नाटक चालू आहे, आपले अध्यक्ष येते, आपण सत्कार करू म्हणून त्यांचा. काय डोक्यात आलं की माझ्या मी पटकन जाऊन घरची शाळा घेऊन आलो. पहिला अंक संपला की इंटरव्ह्यूमध्ये गादीवारांना प्रभाकर गादीवार हे होते संयोजक, प्रभाकर गादीवारांना विनंती करून मच्छिंद्र कांबळीचा सत्कार केला. एवढं निमित्त घडलं. मच्छिंद्र कांबळीला छान वाटलं ते. नंतर 2-4 दिवसानंतर मला फोन आला. ते लँड फोन होता तो कुसुमावती रसाळ आला. त्याने बोलवलं मला, तुमचा फोन दुपारी 3 वाजता. ते म्हणे उद्या ताबडतोब बीडला जा म्हणे आणि तुम्हाला नियामक मंडळावर आम्ही घेतो. कारण त्या सुहासिनी इर्लेकर होत्या, त्यांनी पुढे कंटिन्यू करायचं नाकारलं होतं. त्यामुळे त्यांनी मला बोलवलं. मी दिवसा रात्रीची गाडी नव्हती म्हणून इथून जालन्याला गेलो. जालन्याहून बीडला गेलो. फॉर्म भरला, फॉर्म दिला आणि योगायोगानं मी नाट्य परिषदेवर गेलो. मग तिथे मी MA, BEd, PhD, MA, MAd, PhD वगैरे रिसर्च गाईड वगैरे माझं बोलणं किंवा माझा स्वभाव याच्यामुळे हे सगळे लोक इतकं मला मान देऊ लागले की मला संकोचल्यासारखं व्हायचं. मोहन जोशी असो, मच्छिंद्र कांबळे असो, या डॉक्टर काय चाललंय, कसं काय रे. अहो यांना पाहायला मुश्किल होते. यांचे एक किस्से सांगितलं तर मला आश्चर्य वाटेल की गर्दी कशी यांच्यावर असं वेगळीच पद्धती.
तर त्यांनी त्यांच्याबरोबर राहू लागलो, त्यांनी मला सन्मानानं वागवलं. त्यावेळेस जवळपास प्रत्येक नाट्यसंमेलनामध्ये एखाद्या तरी परिसंवादात असायचं. तर या सगळ्या म्हणजे हा प्रवास तुमचा काय म्हणता येईल, शिक्षक म्हणून, विद्यार्थी म्हणून, नाट्य चळवळीतला नट, अभिनय म्हणून हा प्रवास करत असताना लेखनाकडे तुम्ही तसे थोडेसे उशिरा वळला तसं वाटतं. तशी काही पुस्तकं आपण संपादित केलेली आहेत, पाठ्यपुस्तकाची वगैरे, पण स्वतंत्र लिखाण जे आहे, आता तुमचे 2 पुस्तकं काही एक 7-8 महिन्यापूर्वी प्रसिद्ध झाली, थेंब आणि वर्तुळ, धारा नृत्य संमोहन वगैरे. तर पुस्तकं लिखाणाकडे थोडासा उशीर झाला असं वाटत नाही का? अहो, लिखाण जर पुस्तकं निघाले ते माझं श्रेय नाही, माझ्या मित्रांचं श्रेय, तुमच्यासारख्याच प्रेम नाही माझ्यावर. हे भगवानराव देशमुख वगैरे त्याचा उल्लेख केलेला आहे मी, करावे साहेब यांनी आग्रह करून ते पुस्तक काढायला लावले. ते पुस्तक जन्मले. मला मी लिहू शकेल, पुस्तकं निघतील असं कधी वाटलंच नाही. पहिल्यापासूनच आत्मविश्वास दबून राहायचं लोकांना, आपण एवढे मोठे नाहीत, ते मोठे आहेत, आपण फक्त टाळ्या वाजवायची. पण त्यांनी आत्मविश्वास जागा केला आणि मग मला माझी ओळख करून दिली. खरी ओळख म्हणजे मलाच उशिरा झाली, त्यामुळे मला पुस्तके उशिरा लिहिले गेले. हा तुमचा विनय आहे. परंतु तुमच्या एका पुस्तकावर लक्ष्मीकांत देशमुखांनी लिहिले की रसिकांना परतत्व स्पर्शाची जाणीव करून देणारं लिखाण. असं लिखाण करणारा माणूस आत्मविश्वास नाही असं कसं म्हणता येईल? थोडासा उशीर झाला ही गोष्ट खरी आहे, पण आपलं पुस्तक जे आहे ते खरोखरच वाचकांना एक वेगळ्या दुनियेत म्हणल्यापेक्षा वेगळ्या विश्वात नेतं आणि वास्तवाची जाणीव करून देतं. मी आत्मविश्वास नाही म्हणतो, मग एक खरंच होतं. कारण जे प्रसंगच असे असायचे, परिस्थिती अशी असायची की बहिणीची लग्न करणं, कर्ज काढणं, सोसायटीतून कर्ज काढ, मित्राकडून कर्ज काढ, असे लग्न केले बहिणीचे, मुलांचे शिक्षण झाले. त्यामुळं जबाबदारीची जाणीव आणि कुटुंबाबद्दलचं प्रेम इतकं असायचं की त्याच्यामुळं ती सगळी जबाबदारी माझी सौभाग्य होती. खऱ्या अर्थानं अर्धांगिनी असणारी ज्योती हिला जातं. सगळं नोकरी, ती सुद्धा बँकेत नोकरी करायची, घर सण वार येणारे जाणारे, उसणे पासणे, मानपान सगळं ती पाहत होती. कारण मला घराकडे गेले लक्ष देता आलं नाही. म्हणून मी BA झाल्यानंतर MA नोकरी करताना केलं, BEd नोकरी करताना केलं, MA नोकरी करताना केलं, PhD नोकरी असतानाच केलं, PhDचा गाईड झालो. त्या काळात 2 पुस्तकं लिहिली मी, प्राचीन मराठवाड्याचा इतिहास आणि भारतीय साहित्यशास्त्र. पण ती पुस्तकं अभ्यासक्रमातली असल्यामुळं जास्त हे नाही, पण ही पुस्तकाला मात्र चांगला प्रतिसाद मिळतोय. हो, ही आहे आगामी आहे. माझ्या जीवनात जी व्यक्ती आहे तेच मुद्दा आत्मविश्वास नव्हता. म्हणजे आपल्याला आपलं काय पुस्तक कशाला काढायचं. शंतनू डोईफोडे यांनी सांगितलं की तुम्ही लेख पाठवत जा, दर आठवड्यात लेख देत गेलो आणि ते त्याचं पुस्तक निघालं. असं झालं पुस्तक. आणि आगामी पुस्तक म्हणजे मी ही जी काठी असते जत्रेमध्ये उंच, ती अनेक जणांनी झटलेली असते म्हणून ती उंच राहते. झेंडा उंच राहतो, झेंडाला तार असं, तसं मी उंच जर असेल किंवा इतरांपेक्षा वेगळा वाटत असेल किंवा लेखक वगैरे वाटत असेल तर याचे श्रेय माझ्या कुटुंबाला, मित्रांना आणि विद्यार्थ्यांना जाते. त्यांनी मला मोठं केलं. मी तर सामान्य होतो, पण एक आहे मात्र, मी सचोटीनं वागण्याचं, प्रामाणिकपणे जगण्याचा आणि कोणी बोट दाखवणार नाही, पिंपळा कसं असे असं म्हणणार नाही, याची दक्षता घेतो. कदाचित त्याचं मला आत्मविश्वास असं की मला दरवर्षी टायटल मिळायचं ह्याच्यामध्ये गॅदरिंगच्यामध्ये जास्त पिस्पॉन्ड. पिंपळवाडकर सरांना पानपट्टीसमोर पान 1000 रुपये मिळवा. आणि इतर शिक्षक त्यांना नको त्या अवस्थेत नको त्या ठिकाणी दिसायचे, ते तुलना करायचे. पण मी काही वेगळं वागत नव्हतं. याचे श्रेय माझे माझे मित्र आहेत ते माझ्यासारखेच आहेत. माझे गुरु आहेत, त्यांचं भाषा, बोलणं, विनोद, पोशाख, विचार करणं हे असं आदर्श होतं. त्याचा प्रभाव माझ्यावर पडत गेला. त्याच्या इकडून यांच्या भगवानरावाकडून काही शिकलो, कराड साहेबाकडून काही शिकलो, कुणकर गुरुजीकडून काही शिकलो, गांधीबाबाकडून काही शिकलो, तुमच्याकडून काही शिकलो. माझ्या पुस्तकाचं सूत्रसंचालन तुम्ही केलं, प्रकाशनाचं. अनेकांच्या व्यक्तिमत्वाचा प्रकाश माझ्यावर पडत गेला, त्यामुळे मी प्रकाशित झालो. तुमचं सांगणं
अलीकडच्या पिढीच्या लोकांनी ऐकलं पाहिजे की माणसामध्ये विनय कसा असावा, नम्रता कशी असावी. मी नेहमी सांगतो आज जगात नम्री माणसं जास्त आहे, पण नम्रता जी आहे ती तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये पूर्ण आहे. म्हणजे उगीच काहीतरी अतिशयोक्ती अशी गोष्ट नाही, खरंच आहे. थोडंसं माफ करा, तुमच्या शारीरिक व्याधीबद्दल मी बोलतो की आता तुम्हाला पार्सिन्स सारखा आजार आहे. तसा हा आजार भल्या मोठ्या लोकांना होतो. पुलन्न झालेला होता, वालन्न होता, त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही गेलात असं आम्ही म्हणतो. पण हे सगळं तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहता, या दृष्टीकडे तुम्ही कसं पाहता, एक सकारात्मक दृष्टीनं तुम्ही सगळं हे बघता आणि याच्यावर मात करून अजूनही तुमचं लिखाण चालू आहे. म्हणजे तांत्रिक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही शिकला, एका बोटाने हळूवार का होईना पण तुम्ही टाईप करता, लिखाण करता, मार्गदर्शन करता. मला त्याचा खूप अनुभव आहे. मला तुमचं खूपदा मार्गदर्शन किंवा नरहर कुरुंदकर संशोधन संस्थेने जी शिष्यवृत्ती दिली होती मला नांदेडमधल्या काही ज्ञान कला इतिहासात, त्या संदर्भात तुम्ही मला खूप मार्गदर्शन केले. त्यावेळी मी हे बघत होतो की सकारात्मक दृष्टी तुम्ही कशी म्हणजे आत्मसात केली. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला इलाजच नसतो, ना इलाज बेइलाज म्हणण्यासारखं, याच्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. जेवढं करता येईल तेवढं करायचं, स्वीकारायचं. आपल्याला आनंदी खूप दिला ना जीवनानं. मी कोण होतो आणि कोण झालो. चपराशीच्या नोकरी करता अर्ज करणारा 1968 साली उपप्राचार्य म्हणून रिटायर होतो. कुटुंब वगैरे व्यवस्थित सारखं उत्पन्न आहे, पेन्शन मिळते, मुलं इंजिनियर झाले, अमेरिकेत जाऊन 16 वर्ष झाली, तिथे 2 घर बांधले. यानं इथे पुण्यात फ्लॅट घेतला, कंपनी प्रमोशन म्हणून पुण्याला बदलून असे बहिणीचे लग्न झाले, सगळे व्यवस्थित झाले. याचा आनंद आहे खूप. आणि आपोआप जे चालत राहतं ते आनंद तितकाच मिळाला आहे, त्याचाच विचार करतो मी. आणि हे जर आपण काही करू शकत नाही तर आपलं असंच राहायचं. हो, ते माझ्यापेक्षा व्याधीनं पुष्कळ काही निघून जाते. ते कोणाला कोणतं मी तुलनेनं दुःख घेत असतो. दुःख हे अटळ, हे मला भगवद्गीतेनं शिकवलं की दुःख हे आहेच आहे. तुम्ही नाही म्हणलं तरी आहे, नाही म्हणलं तरी आहे. फक्त दुःखाला सामोरं जायचं बळ मिळायला पाहिजे. ते तुम्हाला मिळत गेले मी मिळवत गेलो, मी विचार करत गेलो की आपण काहीच करू शकत नाही तर काय तडफडत राहावं लागतंय. ते अँजिओप्लास्टी होत असताना त्या ब्लॉकेजच्या मध्ये ते हे होतं, कॅल्शियमचा थर होता, तो खरडून काढताना इतका जनावरांसारखा ओरडत होतो मी. पण वाटलं तर ओरडलं तरी काय उपयोग नाही. ते डॉक्टर म्हणलं हे करणारच. ते तसं मी स्वीकार तळमळत होतो, तडफडत होतो. कोणाला पाहत नव्हते, कारण स्ट्रेचर म्हणून तिकडे आणताना ते अस्वस्थ झाले होते. मी तर अस्वस्थच होतो, पण ते स्वीकारलं. दुःख हे अटळ आहे, ते स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. पण ते स्वीकारण्याचं बळ मिळावं एवढीच परमेश्वराला मागणी आहे. आणि इतरांना ते बळ मिळावं माझं दुःख राहण्याची, सहन करण्याची. आणि खरं म्हणजे दुःखीला पीडित माणसापेक्षा पीडित माणसाची शुश्रूषा करणारे जे असतात, त्याची बायको, कुटुंब मिळून, मुलासारखे मित्र, सहकारी, त्यांनाच खरंच त्रास असतो. माझ्या दुसऱ्याचा मला शारीरिक त्रास, पण माझी बायकोसुद्धा माझ्या मामा तरी वडील 73 वर्षाची झाली, पण मी तिचा विचार करत नाही माझ्या दुःखाच्या वेळेस. तिला काय त्रास आहे, तिला काय यातना आहेत, तिला मानसिक काय वेदना आहेत, तिला काही तिची दुःख आहे, त्या माझ्या दुःखापुढे काही मला त्यावेळेस ते मीठ डावीकडे वाढलेलंच पाहिजे. मीठ वाढलं नाही, मध्ये घेतलं तर आता तुम्हाला संताप होतो की, कारण शिस्तीनं जगायचं, व्यवस्थित जगायचं. आणि लहान गोष्टींवर इतकं चिडतो मी, ते कसं काय सहन करून घेते काय ते म्हणजे ते खरं एखादी असती तर पडून गेली असती. माझं भाग्य असं आहे. 1 मिनिट आता मी वहिनींनाच विचारतो. 1 मिनिट. कासाळीकर तुमचा सगळा जीवन प्रवास तर विचारला, पण जीवनची जीवनज्योत कशी पेटली थोडं काही या विषयाच्या ते सांगायचं. हा मात्र माझ्या लग्नाची चित्रकथा थोडं वेळ लागला तरी ऐका. सांगा ना, बरोबर सांगा. लग्नात बसंतीला देऊन साखरपुडा निश्चित होईपर्यंत मी हिला पाहिलं पण हिचं तोंड पाहिलं नव्हतं. काय झालं, अचानक गांजवे मामांकडे मी राहायचं. गांजवे मामा म्हणजे मोठं प्रस्थ, येणारे जाणारे मोठमोठे लोक आहेत. एके दिवशी नागपूरराव पत्की म्हणून डॉक्टर होते शिवाजीनगरला, ते आमचे दूरचे नातेवाईक. ते गांजवे मामाकडे आले आणि गांजवे मामा म्हणून तुमच्या जीवनचं लग्न करायचं का म्हणे. ते म्हणते त्याचं काय लग्न करायचं म्हणजे ते लहान पोरगा नाही करा म्हणून. त्याला MA झाला, शिक्षण 2 वर्ष झाले, चांगलं स्थळ आले. बिलीची मुलगी आहे, नागराव कुलकर्णी म्हणून बँकेत ऑफिसर आहेत, त्यांची मुलगी आहे.
तर ते माझे वडील तिथे आले. त्यांना विचारलं काय जिवंत लग्न करत नाही म्हणून त्याचं काय करतं, दोन पोरीचे लग्न व्हायचे आणखी त्याच्या बहिणीचे. मग त्याचा विचार करू. मग दोघं जण चर्चा करत बसले. शेवटी निष्कर्ष आला, मुलगी आली तर पाहून ते घ्यावं म्हणून. पण इतका धाक माझ्यावर, म्हणजे मी नाही नम्रता म्हणतो ना, दडपण जास्त असायचं. त्यामुळं हिला दाखवत असताना पाहायची हिंमत झाली नाही माझ्याकडे. मग काय करावं, तर ते आमची चुलत बहीण होती नलिनी तिच्या व्हिडिओ होती. ते नंतर लग्नानंतर डेहराडूनला गेली. तर ती होती त्यावेळेस. तिच्याशी बोलायचं का म्हणतो, मग मी बोलतो म्हणलो, पण ते इथं बोलत नाही. मग असं कसं येईल म्हणलं, मी तू आहे म्हणलं. तर हिला मी तिथे बाजूला बोललं, तेवढंच विचारलं की तू हे पंखा पाहिली, त्याच्यानंतर टेबल खुर्च्या नोकर चाकर पाहिली, पण हे माझं नाही घर म्हणलं, हे माझं घर तिकडे क्वार्टरला आहे. हे गांधी मामाचं घर आहे म्हणलं, सेक्रेटरी आहेत, पहिले आमदार आहेत, त्यांची श्रीमंत आहे. माझ्याकडे काही नाही म्हणलं, रानात नाही, गावात घर नाही, 2 बहिणी लग्नाच्या आहेत, भावाचं शिक्षण चालू आहे. तर म्हणजे ते नाही म्हणावं असते अपेक्षा. आणि नाही म्हटलं तर काही वाटलं नसतं मला. मी बसलो. दुसऱ्या दिवशी ते नागावला मोठा मुलगा डॉक्टर आहे शशी, तो सकाळी आला. जीवनराव तुम्ही कमाल केली म्हणे. ती मुलगी म्हणाली की मी तर शून्यातून विश्व निर्माण करेन म्हणजे, एवढा प्रामाणिक मुलगा मिळाला. तर तिनं माझं जीवन घडवलं आतापर्यंत, म्हणजे सगळं श्रेय तिला जात आहे. तुम्हाला वहिनी आता प्रश्न विचारतो, त्यांनी एवढं सगळं तुम्हाला श्रेय दिलं. प्रश्न असा आहे की कुठे कोणी किती याच्यात असेल, नवरा बायकोत कधी ना कधी काही ना काहीतरी मतभेद होतात, काहीतरी होतं. अशा वेळी सॉरी कोण म्हणतं? आम्ही दोघे मौन धरून असतो. हे सगळ्यात कारण ते प्राध्यापक असून त्यांना बोलायची सवय, आणि मी बँकेत असल्यामुळे मला बोलायची सवयच नाही. फक्त कस्टमरकडे बघायचं, खाली बघायचं. त्याच्यामुळं असे प्रसंग योगायोगाने आले कधी तर ते मौन धारण करणं हे सगळ्यात उत्तम. कारण मी एक बोलले की त्यांना जास्त राग येणार की ही उलटून बोलली. ते मला बोलले की मी बायको आहे म्हणून हे मला असं बोलायला, माझा स्वाभिमान दुखावला जाणार त्याच्यापेक्षा. आणि दोघे त्यात छान पण समजत होतो. आणि मग आपोआप 1-2-4 तासांनी म्हणा किंवा सकाळ तर संध्याकाळी भांडणं मिटून जायची. हे अलीकडच्या पत्न्यांनी समजून घ्यावं. खरंच आहे, संसार सुखी संसाराचं रहस्य तुम्ही सांगितलं. परंतु खरंच म्हणजे तुमचं कौतुक. कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या मागे स्वस्त्री असते, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही एकदुजी केली आहात असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. आता आपण शेवटाकडे वळू. 1-2 प्रश्न. हां, बोल. आपण आता ही जी मुलाखत घेतली त्याच अनुषंगाने माझा इतका आनंदाने म्हणजे मन भरून आलेले किंवा इतका आनंदाचे असे क्षण आणि हे असा जोडीदार लाभणं आता हे अगदी नशिबाचा भाग आहे. आणि या पाठीमागे आमचे सर्व परमेश्वराची कृपा, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद, आईवडिलांचे आणि आमच्या दोघांची सगळ्याचे आपण सगळे म्हणजे अनुभव घेतच आहात किंवा सगळ्यांचे जो स्नेहसंबंध आहे त्याचा आम्हाला इतका अभिमान आणि हे आहे. आज आमची मुलं 15-20 वर्ष होऊन गेली म्हणजे आमच्या जवळ नाहीत, पण हे नांदेडमधला जो परिवार आहे तो आमच्यासाठी इतका मोलाचा आणि खूप म्हणजे आम्हाला प्रेरणादायी ठरतो. आता अशा दुखण्याच्या वेळेससुद्धा यांच्या आजाराच्या वेळेस इतक्या जणांनी मदत केली, प्रोत्साहन दिलं आणि ह्याचं सगळं श्रेय आपल्या स्नेही मंडळींना, मित्रपरिवाराला. आमची मुलंसुद्धा इतकी गुणी आणि हुशार निघाली. ही सगळी परमेश्वराची कृपा आणि आमचं दोघांचं आम्ही समजतो की हे आमचं भाग्य आहे, अहोभाग्य आहे. खरंच आहे. अगदी म्हणजे संसार चांगला असणं, मुलं गुणी निघणं. भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वसंचिताला खूप महत्त्व आहे. तुमचं पूर्वसंचित कामाला आलं आणि ज्याला आपण काय म्हणू की कर्म आपण जसं करतो त्याचं फळ मिळतं. इथं पूर्वसंचिताचं फळ आहे, या जन्मातलंही फळ आहे. आणि खरोखरच मुलं इतकी चांगली निघाली. मुलांच्या संदर्भात एक गोष्ट मला आत्ता आठवली. राजस मुलगा तुमचा, तेजस आणि राजस,
तर त्या राजसला जेव्हा तुमची प्रतिकूल परिस्थिती होती तेव्हा काहीतरी एक पेटी घेऊन द्यायची होती, तो सारखा मागे लागत होता, तुम्ही घेऊन देऊ शकत नव्हता. आज तो राजस अमेरिकेमध्ये मोठं घर, तुम्ही मला वाटते घरामध्ये फोटो पण लावला आहे, एवढ्या मोठ्या 1 एकर मध्ये त्याचं घर काहीतरी आहे. हे सगळं आठवल्यानंतर खरंच माणसाची भावनिक स्थिती किती दोलायमान होते हे आपल्या लक्षात येतं. ते घर बघा किती सुंदर घर आहे. आज तो प्रसंग तुम्हाला आठवल्यानंतर कोणत्या स्थितीमध्ये माणूस जातो हे खरंच खूप खूप गोष्टी आहेत. खरं म्हणजे आता जितकं विचारलं तेवढं कमी आहे, परंतु सरांनाही आता जास्त त्रास देणं योग्य नाही. पण हा जो आढावा तुमच्या जीवनाचा आम्हाला कळाला तो नवीन पिढीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, प्रेरणा देणारा आहे. आणि पुढील आपल्या जीवनाला असंच काय म्हणता वर्षभर चांगली लिखाणाची संधी, तुम्ही प्रतिकूल परिस्थिती तर मात केलीच आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. तेव्हा नवीन तुमच्या आगामी पुस्तकाची आम्हाला खूप ओढ आहे, उत्कंठा आहे. आणि तुम्ही दोघांनी हा वेळ दिला आणि खरंच आपल्या सगळ्या जीवन इतिहास आम्हाला सांगितला. तुमच्या प्रतिकूल परिस्थितीवर आम्ही येऊन खरं म्हणजे तुम्हाला तसा थोडासा त्रासच दिला, पण तुम्ही दोघांनी तुमच्या दोघांची साथ ही खरंच फार चांगली आहे. आणि आपण वेळ दिला त्याबद्दल संस्कार भारतीतर्फे मी आपल्या दोघांचे आभार मानतो. जीवनपट उलगडला आणि जीवनपट आमच्या समोर आला म्हणून ह्याला जीवन ऐसे नाव. आणि खरोखर आहे तुमचं नाव ज्योती जीवन एकमेकाशी पूरक असं आहे. हां, माझं पूर्वाश्रमीचं नाव वनमाला कुलकर्णी. आमची ते शेजारी राहतो त्याच्या मुलींनी सुचवलेले की वनमाला निर्मला, बहिणीच्या निर्मला. इकडे आल्यानंतर आमच्या सासूबाई म्हणल्या ही पहिली सून आहे, नाव बदलायचं नाही, तेच ठेवायचं. आणि योगाव्यथा यांचे अंत्याक्षर जीवन आणि माझं वनमाला म्हणजे आद्याक्षर आणि अंत्याक्षर आमचे जुळत होते. पण यांच्या मोठ्या बहिणीला खूप हौस, म्हणजे असं काहीतरी वेगळं, त्या मुंबईला राहायच्या, तर त्या म्हणे नाही मला बदलायचं. आणि त्या काळात जीवन ज्योती सिनेमा खूप गाजला होता, त्यामध्ये मला हिचं नाव ज्योती ठेवायचं. ते आमच्या नावाच्या मागे. आणि आजच्या या प्रसंगाला मला एक ओळ म्हणावं वाटते, जीवना ही घडी अशीच राहू दे. आणि आणखीन एक, जीवना ही घडी अशीच राहू दे आणि जीवन में पिया तेरा साथ रहे, हाथों में सदा हाथ रहे. फारच मी खरं तर म्हणणार होतो एखादा उखाणा घ्या, पण उखाणापेक्षा खूप छान आहे, उखाणापेक्षा खूप छान आहे. आणि शेवटी मला आठवलं, सदा सर्वदा एकमेकात गोडी, अशी जोडपी पाहता फार थोडी. हे असं जोडपं आहे ज्याच्यामध्ये एकमेकात गोडी आहे. खरोखर मनापासून तुमचे धन्यवाद. खूप आनंद झाला. धन्यवाद.